नमस्कार मलकापूरकर. गेल्या 34 वर्षांपासून तुमच्या विश्वासाचे नाव तुलसी ज्वेलर्स आता येत आहे एका नव्या रूपात. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवनवीन डिझाईन्स, चांदी आणि रिअल डायमंड्सची भव्य श्रेणी आता एकाच छताखाली. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड मलकापूर घेऊन येत आहेत ग्रँड ओपनिंग लकी ड्रॉ धमाका. लक्षात ठेवा, प्रत्येक 50,000 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल एक लकी ड्रॉ कूपन. 25 ते 30 एप्रिल दरम्यान दररोज 5 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक गिफ्ट्स मिळतील आणि खरी मेजवानी असेल 10 मे 2026 रोजी. तुलसी ज्वेलर्सच्या या बंपर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून एका भाग्यवान विजेत्याला LED टीव्ही देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस 2 विजेत्यांना AC, तर तृतीय बक्षीस म्हणून 2 विजेत्यांना फ्रीज मिळणार आहे. तसेच चौथं बक्षीस 2 विजेत्यांना वॉशिंग मशीन आणि 5वे बक्षीस म्हणून 3 भाग्यवान विजेत्यांना स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. नियम व अटी लागू. तर नक्की या 25 एप्रिल 2026 पासून छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, बुलढाणा रोड, मलकापूर. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुवर्ण धाग्यांनी गुंफलेले सोनेरी नाते. देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा मतदारसंघातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध स्थानिक नेत्यांनी उघड बंड पुकारलंय. 24 एप्रिल रोजी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दीपक बोरकर आणि अनिल चित्ते यांनी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, मंत्रालयीन पातळीवर परस्पर कामे करणे आणि वरिष्ठांकडे चुकीची माहिती देऊन निष्ठावान पदाधिकाऱ्यांचे राजकीय खच्चीकरण केले जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. या वादामुळे मतदारसंघातील शिवसैनिक संभ्रमात पडले असून पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. दीपक बोरकर यांनी आरोप केलाय की नगरपालिका निवडणुकीत नगर विकास आघाडी या अभद्र युतीला विरोध केल्यामुळेच त्यांना पदावरून दूर करण्यात आले. पक्षात केवळ मोजक्या लोकांची हुकुमशाही चालत असून रणजित काकड आणि विकास गवई यांसारख्या पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचे त्यांनी सांगितलंय. अनिल चित्ते यांनी लेटरपॅड संदर्भातील आरोपांचे खंडन करत पक्षातील काही लोक स्वार्थासाठी संघटनात्मक शिस्त मोडत असल्याचा आरोप केलाय. शिवसेना वाचवा असा नारा देत या पदाधिकाऱ्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर निर्माण झालेली ही गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना नेतृत्वासमोर उभं ठाकलंय. देऊळगाव राजा येथून सुषमा राऊत यांची रिपोर्ट. काल जी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आमच्यावर बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी तात्कालीन म्हणजे जे रनिंग तालुका प्रमुख आहे सुदाम काकड यांनी केले हे बिनबुडाचे आहेत. आणि सुदाम काकड यांनी तालुका प्रमुख झाल्यापासून एकही आढावा बैठक घेतली नाही, एकही मेळावा घेतला नाही. आणि आम्ही तरी पक्षात असताना 5-5 हजार सदस्य नोंदण्या केल्या आणि पक्षाचा जागर करत तांडावस्तीवर शिवसेना पक्ष वाढवला. आज एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पक्षाचं काम करत असताना 24 तास फक्त पक्ष कसं वाढेल, केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब सुद्धा पक्षाचं काम करत आहेत. परंतु हे फक्त गटबाज्या या ठिकाणी तयार करून शिवसेना कमी करण्याचं काम सुदाम काकड करत आहे. चापलूसपणानं शिवसेना वाढत नाही, तुम्हाला कामच करावं लागेल. आणि त्यामुळं त्यांनी पुन्हा माझ्यावर आरोप लावलेत की आम्ही माझ्या तालुका प्रमुख लेटरपॅडचा गलत वापर केला. तर मी सांगू इच्छितो, जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न होते, काही अवैधरित्या उत्खनन असेल त्यामुळे गावातले रस्ते खराब होत होते आणि ते लोक खेडेकर साहेबांकडे येत होते आणि खेडेकर साहेबांनी मला पुढाकार घेऊन त्या तक्रारी द्यायला लावल्या होत्या. आणि त्या माझ्या लेटर पॅडवर तर तक्रारी होत्याच, परंतु खेडेकर साहेब यांच्या लेटर पॅडवर सुद्धा त्या अवैधरित्या उत्खननाच्या असेल इतर तक्रारी त्यांनी मला द्यायला लावल्या होत्या. आणि त्यांनी तक्रारी दिल्यामुळंच, त्यांनी सांगितल्यामुळे मी त्या तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीमुळं जनतेचे प्रश्न सुटलेले आहेत. यांनी विनाकारण आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी तक्रारी निवेदनाचा वापर केला. आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, ते संविधानाचा पूर्णपणे अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहे आणि त्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी सुद्धा अशी बघायची भूमिका घेऊन ही सुद्धा आमचा ठाम त्या ठिकाणी आरोप आहे. आणि त्यांनी आमचे ते नेते आहेत आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्यात दखल घेतली पाहिजे, पाठीवर थाप टाकली पाहिजे, पाठीवर आमच्या खंजीर त्यांनी घुसू नये. मागील 8 ते 10 वर्षापासून मी उपजिल्हा प्रमुख त्या ठिकाणी होतो, ते सुद्धा त्या ठिकाणी तालुका प्रमुख होतो. खरं जर म्हटलं तर आमचं काम बघितलं तर सदस्य नोंदणीच्या बाबतीत आम्ही जवळपास 5 ते 6 हजार त्या ठिकाणी सदस्य नोंदणी, प्राथमिक सदस्य नोंदणी असेल, PSC सदस्य नोंदणी असेल, त्या सर्वांची तोडून मिळून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जर समजा आम्ही जर त्या ठिकाणी PSC सदस्य नसतो तर पक्षाने आम्हाला एवढी मोठी जबाबदारी, एवढं मोठं पद त्या ठिकाणी मी उपजिल्हा प्रमुख असेल, हे तालुका प्रमुख असेल, ही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी दिली असती.
सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आरोप करणे, हेच म्हणजे तुम्हाला शिवसेना पक्षाबद्दल किती माहिती आहे हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. दुसरा विषय या ठिकाणी हेही सांगितलं की यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं. मी कुठल्याही प्रकारचं लोकसभेला पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं, विधानसभेलाही केलं. नगरपालिकेच्या बाबतीत जर विषय जर घेतला तर यांनी जी नगरविकास आघाडी, अभद्र नगरविकास आघाडी जी केली त्या ठिकाणी त्यांनी पंजाबसोबत म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत, त्या ठिकाणी तुतारी असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत खेडेकरांनी जाऊन जी अभद्र नगरविकास आघाडी त्या ठिकाणी केली त्या अभद्र नगरविकास आघाडीला माझा विरोध होता. आणि यानंतरही त्यांनी जर अशा अभद्र नगरविकास आघाड्या जर केल्या तर त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विरोधच राहील. आम्ही या ठिकाणी सांगतो की काल जी पत्रकार परिषद त्या ठिकाणी तालुका प्रमुखांनी त्या ठिकाणी घेतली आणि जे आमच्यावर जे आरोप त्या ठिकाणी केले ते संपूर्ण त्या ठिकाणी तथ्यहीन आहेत. ते बिनबुडाचे त्या ठिकाणी आरोप आहेत. आम्ही जे आहोत आम्ही हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आहोत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचारावर आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहोत. अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करत आहोत. पदं आज आहेत, उद्या नाहीत. पदं असतील काय नसतील काय, शिवसैनिक हे पद सर्वात मोठं आहे आणि शिवसैनिक हे या पदावर आम्ही त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करू आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची, प्रतापराव जाधव साहेबांची आम्ही शिवसेना त्या ठिकाणी पुढे नेत आहोत. सिंदखेड राजा मतदारसंघाचे जे नेते आहेत ज्यांनी 5 वेळेस विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, 4 वेळेस ते पराभूत झाले, एकदा निवडून आले आणि या ठिकाणी ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना हे पदाधिकारीकडे काय करतात काय नाही करत याबाबतची संपूर्ण माहिती ते तिकडे वरिष्ठांना त्या ठिकाणी देत नाहीत. मुंबई असेल बाकीच्या त्या ठिकाणी वरिष्ठांना ती माहिती देत नाही. त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्याचं काम ते करतात. व्यवस्थित जी माहिती असेल ते देत नाहीत. त्यामुळं इकडे संघटना वाढीसाठी खूप त्या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. माझी आपल्या या माध्यमातून ही विनंती राहील की वरिष्ठांनी सुद्धा या बाबीचं संपूर्ण त्या ठिकाणी सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल.